नमस्कार, मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडत आहेत आणि ज्यांच्या मागं अजूनही आईवडिलांची तळमळ उभी आहे. मित्रांनो, मी आज उभा आहे गोविंदच्या शेतामध्ये. गोविंद म्हणजे एका शेतकऱ्याचा कष्टाळू मुलगा ज्याने NMMS या इयत्ता 8वीमधील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नांदेड तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. म्हणूनच आपण याला भेटण्यासाठी या शेतामध्ये आलो. कारण शाळा सुटली की राहिलेल्या वेळेमध्ये आपल्या वडिलांना 1 ते 2 तास मदत करणारा हा मुलगा आज तालुक्यातून पहिला आला आहे. खरं तर गोविंदलाच आपण विचारूयात, तुला वाटलं होतं का की तू तालुक्यातून पहिला येशील? नाही वाटलं नाही. हां, तू किती तास अभ्यास करायचास? 5 ते 6 तास दररोज. 5 ते 6 तास अभ्यास करायचास. म्हणजे शाळा आणि क्लास सोडून कसं नियोजन? सोडून शाळेतून 4 वाजता आलं. 4 ते 5 मध्ये घरीच राहायचं. 5ला शेती यायचं. 5 ते 6 साडेसहा पर्यंत जायचं. मग घरी गेलं की मग 7 ते 8 अभ्यास करायचा. मग 8ला तिकडं ट्युशनमध्ये 10 वाजे असतो. आणि मग रात्री मग सकाळी 4ला उठून 4ला नाही तर 3ला उठून म्हणजे पुन्हा सकाळी 3-4ला उठून पुन्हा तयारीला लागायचं. बघा, ही आहे एका छोट्याशी गावखेड्यातली जिद्द. गोविंदच्या वडिलांना विचारूयात की तुम्हाला कसं वाटायला की तुमचा मुलगा तालुक्यातून पहिला आला? हां, तर हा तुम्हाला खरोखर मदत करत होता का उगं म्हणाला? नाही, मदत करतेस. हां, रोज मदत करते. किती तास अभ्यास करायचा? 4-5 तासाचा डेली याचं सोडायचं. हां, घरीच अभ्यास करायचा? घरी काय करायचं, ट्युशनमध्ये काय आणि तिकडे सरांच्या घरात. बरं, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, ही आहे छोट्याशा गावखेड्यातली जिद्द. खरं तर या गावातील विद्यार्थ्यांमध्ये खूप जिद्द आहे. यांच्याकडे साधनं जरी कमी असतील, जी इच्छाशक्ती आहे ती खूप भरपूर आहे. आणि याच इच्छाशक्तीच्या जोरावर आज गावातील लेकरं तालुक्यात नाहीत तर जिल्ह्यातसुद्धा नाव कमवत आहेत. आणि दोघांनाही तुमच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच खूप मोठं नाव करावं. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. धन्यवाद.